नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला, सगळ्यांनाच माहिती आहे. 100 वर्षापेक्षा जास्त झालं. त्याचा मागचा उद्देश काय होता? लोकांना जागृत करायचा. कारण त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. एकत्र मिळण्याने, सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रबोधन केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वातंत्र्याचा साठी आपण काय करावं, चळवळ म्हणजे आपण आपल्या परीने खारीचा वाटा कसा उचलावा हे शिकवण्यासाठी खरंच अगदी उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी हा सुरुवात केला सार्वजनिक गणेशोत्सव. काही लोकांनी सांगितलं सुद्धा त्यांना की घरचे देव तुम्ही रस्त्यावर नका आणू, पण त्यांचा हेतू उदात्त होता. पण खरंच आजकाल तो उदात्त हेतू राहिला आहे का? इतका धिंगाणा असतो, इतका आवाज असतो, रस्ते ब्लॉक केले जातात, प्रबोधन तर झिरो. तिथे आता हल्ली पिक्चरची गाणी नको ती नाटिका. आम्ही लहान होतो ना, मी टिळकनगर चेंबूरची, तिथे आम्हाला महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचे गणपती होते आणि खरंच सांगते इतके सुंदर कार्यक्रम असायचे, शर्यती, स्पर्धा, बुद्धीला चालना देणारे, तुमच्या अंगातल्या गुणाला वकुबांना चालना देणारे इतके चांगले हे होते. स्पर्धा वगैरे, कीर्तन असायचे आणि भरपूर असे खूप चांगले चांगले ऑर्केस्ट्रा असायचा. असे खूप चांगले कार्यक्रम असायचे. मग तिथे सुरू झाला सह्याद्री, जो राजांचा आहे ना त्यांचा. तिथून म्हणजे मी पाहिलेला, तिथून जो गणपती, सार्वजनिक गणपतीचा अक्षरशः डोळ्याने ऱ्हास होताना मी पाहिला. मग तिथे लाइटिंग म्हणा, मग पिक्चरची गाणी लावून म्हणा, म्हणजे जो मेन उद्देश होता तो पूर्णपणे कमी झाला. आणि पैशाची नुसती लयलूट नको ती, आणि पुन्हा पैसे वर्गणीसुद्धा जबरदस्तीने मागणं, दादागिरी करणं, हे जे सुरुवात तिकडनं आम्हाला थोडी थोडी जाणवायला लागली. पुण्यामध्ये पण मी बघते इतका गोंधळ असतो. एक तर जागा एवढ्या रस्ते चिंचोळे, त्यातली अर्धी वाट जर का गणेशोत्सव मंडळाने व्यापून घेतली तर जाणार तरी कशा गाड्या? आधीच पुण्याचे रस्ते इतके खराब आहेत आणि इतक्या गाड्या, म्हणजे दुसरा सोर्स नसल्यामुळे जो तो दुचाकी आणि आपल्या पर्सनल गाडीतून, खाजगी गाडीतून जास्त जातो. मुंबईसारखं इथे सार्वजनिक वाहतूक खूप कमी आहे मुंबईच्या मानाने. मुंबईला जशी रेल्वे वगैरे आहे तसं आता मेट्रो होईल त्यावेळेला बघूया. तर खाजगी वाहनच खूप आहे तिथे, आणि या खाजगी वाहनं, रस्ते चिंचोळे, आणि त्याच्यामध्ये असे गणपती कुठे पण हे केले जातात. खरंच उदात्त हेतू जो टिळकांचा होता तो बिलकुल 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 राहिला नाही. मला आता खरंच वाटतं सरकारने ह्याच्यामध्ये काहीतरी हे घ्यायलाच पाहिजे, पुढाकार घ्यायला पाहिजे, नियमन केलं पाहिजे. एक पुण्यामध्ये खूप चांगलं बघितलं की गणपतीची साईज त्या मानाने मापात असते, खूप मोठे मोठे करत नाहीत. विसर्जन त्या पद्धतीने वगैरे असं तेवढा नाही जेवढा मुंबईत अगदी तुझी आणि माझी रेस असल्यासारखी, मी एवढ्या फुटाचा तू तेवढ्या फुटाचा, त्याच्यावर पण एक निर्बंध आणला पाहिजे. विटंबना होते हो देवाची, खरंच विटंबना होते. कशाला? छोटी मूर्ती नाही का? आपल्याला मनातला भाव मोठा करा, मूर्तीचा आकार मोठा नका करू, तुमच्यातली प्रार्थना चांगली करा, नका तो धिंगाणा घालू. आणि ह्याच्यावर खरोखर सरकारने नियमन आणायला पाहिजे. एक वॉर्ड एक गणपती असं काहीतरी केलं पाहिजे. हे कुठे पण उठसूट सगळीकडे गणपती लावतात, आणि पुन्हा गाण्यावर, त्या आवाजावर, डेसिबलचा कुठेतरी पुढाकार घेऊन खरोखर बंदी आणली पाहिजे. आपल्याला जसा नमाज पडताना लोकांनी रस्ते घेरले तर आपला विरोध असतो या गोष्टीला. मग ह्या गोष्टीला पण भले वर्षातले 11 दिवस, पण का लोकांनी सहन करावं?
तर माझी खरोखर आपल्या जनतेलाच माझी विनंती आहे की आपणच ह्या गोष्टी आपणच सुरुवात करतो. जसं प्रबोधनासाठी टिळकांनी जे गणेशोत्सव सुरू केले होते ते अतिशय योग्य होतं. आता आपण प्रबोधन कमी करतो, धिंगाणा नाच नृत्य जास्त करतो, पैशाचा अपव्ययही करतो. तर कृपा करून काहीतरी नियमन करून 4-5 गणपतीचे मंडळ, सांस्कृतिक मंडळ एकत्र येऊन त्यांनी एक गणपती आणा, चांगले कार्यक्रम ठेवा, मुलांची चांगली स्पर्धा ठेवा आणि आपल्या समाजाला काहीतरी प्रबोधन होण्यासाठी, चांगलं घडण्यासाठी काहीतरी कार्य करा. आपण माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.